हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. सरांनी तुम्हाला फंक्शन जनरेटरची माहिती दिलेलीच आहे थोडी. आज आपण या फंक्शन जनरेटरच्या इन्स्ट्रुमेंट जे आहे, इन्स्ट्रुमेंटच्या आतमध्ये कुठले कुठले सर्किट्स असतात ते आपल्याला आज बघायचे आहे. ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. ब्लॉक डायग्राम आपण बघितलं तर ह्या ब्लॉक डायग्राममध्ये काय काय आहे. ब्लॉक डायग्राममध्ये आहे एक व्हेरिएबल रेजिस्टर, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क, इथे एक आहे ब्लॉक अपर करंट, कॉन्स्टंट करंट सोर्स, लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्कवरून जे व्होल्टेज मिळतं ते व्होल्टेज आपण ह्या दोन्ही ब्लॉक्सला अप्लाय करतो. अपर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स याच्यामधून जे व्होल्टेज मिळतं ते व्होल्टेज जॉईन केलं जातं, ते व्होल्टेज दिलं जातं इंटिग्रेटर सर्किटला. इथे कॅपॅसिटर कनेक्ट केलेला असतो. इंटिग्रेटर सर्किट पुढे कनेक्ट केलं जातं व्होल्टेज कंपॅरेटर मल्टी व्हायब्रेटरला. तसंच खाली पण एक सर्किट आहे, त्याला नाव दिलेलं आहे वेव्ह शेपिंग सर्किट. इथे तुम्हाला 3 टर्मिनल आलेले दिसत आहेत. या तिन्ही टर्मिनलमधून आपल्याला वेगवेगळ्या शेपचे वेवफॉर्म्स तयार करून मिळत असतात. इकडनं फीडबॅक आपण याला कनेक्ट करतो अपर कॉन्स्टंट करंट सोर्स. तर हा झाला आपला ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. किती ब्लॉक्स आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6 ब्लॉक्स म्हणजे 6 सर्किट फंक्शन जनरेटरच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असतात. आता ह्या प्रत्येक सर्किटचं काम बघूया. सर्किट म्हणजे ह्या प्रत्येक ब्लॉकचं म्हणजे सर्किटचं आपण काम बघू. याच्यामध्ये पहिला ब्लॉक आहे फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क म्हणजे याच्यामध्ये जे कॉम्पोनंट अवेलेबल असतात त्या कॉम्पोनंटची व्हॅल्यू आपण बदलली तर आपल्याला फंक्शन जनरेटरच्या आउटपुटला जे सिग्नल्स आहेत त्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी आपल्याला वेगळी वेगळी मिळत जाते. इथल्या कॉम्पोनंटची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी जनरेटरच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे फ्रंट पॅनलवर एक नॉब दिलेलं असतं, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नॉब. या फ्रिक्वेन्सी कंट्रोल नॉब तुम्ही ज्यावेळेला फिरवता त्यावेळेला इथे अवेलेबल असलेले जे कॉम्पोनंट आहे त्याची व्हॅल्यू चेंज होते आणि याच्यामधून येणारं व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज चेंज होतं, की जे व्होल्टेज आपल्याला सिग्नलची फ्रिक्वेन्सी चेंज करण्यासाठी मदत करतं. इथून येणारं जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज दिलं जातं अपर कॉन्स्टंट करंट सोर्स आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. अपर कॉन्स्टंट करंट सोर्स वरती आणि हा खाली आहे. ह्या कॉन्स्टंट करंट सोर्सला हे व्होल्टेज प्रोव्हाइड केलं गेलं. या कॉन्स्टंट करंट सोर्समधून व्होल्टेज तयार करून मिळत असतं. हे व्होल्टेज दोन्ही व्होल्टेजेस इंटिग्रेटेड सर्किटला जातात. इंटिग्रेटेड सर्किटमधून आपल्याला ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म तयार करून मिळतो. ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म म्हणजे असं व्होल्टेज की ते व्होल्टेज वरच्या बाजूला वाढत जातं, त्यानंतर एका व्होल्टेजला ते परत खालच्या बाजूला कमी होत जातं, पुन्हा ते वाढत जातं, परत ते कमी होत जातं. तर असं वाढणारं लिनियरली वाढणारं जे वाढणारं आणि कमी होणारं जे व्होल्टेज आहे ह्या व्होल्टेजलाच आपण म्हणतो ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. तर हा ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म आपल्याला इंटिग्रेटेड सर्किटमधून मिळत असतो. आता इंटिग्रेटेड सर्किट फक्त एकटाच काय हे ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म तयार करू शकत नाही, त्याच्यासाठी त्याला मदत घ्यावी लागते अपर कॉन्स्टंट आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्सची. अपर कॉन्स्टंट करंट सोर्समुळे आपल्याला लिनियरली वरती वाढत गेलेलं व्होल्टेज दिसायला लागतं आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्समुळे आपल्याला खाली येणारं व्होल्टेज आपल्याला मिळत जातं. तर असं हे कॉम्बिनेशन करून आपल्याला मिळतो ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म. हा ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म
आपण ह्या टर्मिनल थ्रू डायरेक्टली घेऊ शकतो. हा ट्रँग्युलर वेव्हफॉर्म दिला जातो व्होल्टेज कंपॅरेटर नेटवर्कला. हे कंपॅरेटर नेटवर्क आपल्याला ट्रँग्युलर वेव्हफॉर्मचं रूपांतर स्क्वेअर वेव्हफॉर्ममध्ये करून देतं. म्हणजे ज्यावेळेला अपर लिनियरली अपर साईडला ज्यावेळेला व्होल्टेज जात असतं त्यावेळेला आउटपुटला आपल्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळतं, आणि ज्यावेळेला निगेटिव्ह साईडला व्होल्टेज जात असतं म्हणजे इथे इन्सर्ट होत असतं त्यावेळेला आपल्याला निगेटिव्ह वेव्हफॉर्म, निगेटिव्ह साईडचा स्क्वेअर वेव्हफॉर्म मिळायला लागतो. तसंच हे व्होल्टेज ट्रँग्युलर व्होल्टेज आपण वेव्ह शेपिंग सर्किटला सुद्धा अप्लाय केलेलं असतं. वेव्ह शेपिंग सर्किटमध्ये एक प्रकारे ह्या वेव्हला शेप दिला जातो. म्हणजे ट्रँग्युलर वेव्हला शेप देऊन आपल्याला मिळतो साईन वेव्हफॉर्म. साईन शेप आपण त्याला देतो. हे सर्किट त्याला साईन शेप देतं. म्हणजे आपण या फंक्शन जनरेटरच्या आउटपुटला बघितलं तर हे 3 टर्मिनल्स आहेत. या मधल्या टर्मिनलमधून आपल्याला ट्रँग्युलर वेव्हफॉर्म मिळतो, वरच्या टर्मिनलमधून आपल्याला स्क्वेअर वेव्हफॉर्म मिळतो, आणि खालच्या टर्मिनलमधून आपल्याला साईन वेव्हफॉर्म मिळतो. म्हणजे 3 प्रकारचे वेव्हफॉर्म्स आपण या फंक्शन जनरेटर इन्स्ट्रुमेंट्समधून घेऊ शकतो. हे वेव्हफॉर्म्स जे अवेलेबल होत आहेत ह्या वेव्हफॉर्म्सची आपण फ्रिक्वेन्सीसुद्धा बदलू शकतो. ही फ्रिक्वेन्सी बदलण्यासाठी आपल्याला फ्रंट पॅनलवर नॉब दिलेलं असतं, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नॉब म्हणून. ते नॉब ज्यावेळेला आपण क्लॉकवाईज फिरवतो त्यावेळेला फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्कमधले कॉम्पोनंट्सचे व्हॅल्यूज चेंज होतात, त्यातलं व्होल्टेज चेंज होतं, आणि ते बदलणारं व्होल्टेज हे अपर आणि लोअर कॉन्स्टंट करंट सोर्सला दिलं जातं, आणि त्याप्रमाणे यातनं जे व्होल्टेज मिळतं त्या व्होल्टेजमुळे आपल्याला येणाऱ्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी वेगळी वेगळी मिळत जाते. तर हे झालं आपलं ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर.